Brought to you by Palvi Agrico. पालवी ॲग्रिको, भारताचा पहिला AI तंत्रज्ञानावर आधारित B2B आणि B2C ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म. शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार, मोबाईलच्या एका क्लिकवर. नमस्कार, मी ऋत्विक भालेकर मुंबई तक तुम्हाला थेट जपानमध्ये घेऊन आलेला आहे. जपानच्या ओसाका या शहरामध्ये वर्ल्ड एक्सपो 2025 सुरू आहे, ज्यामध्ये भारताला विशेषतः महाराष्ट्र जे भारताचं औद्योगिक केंद्र आहे त्याला नेमक्या काय संधी आहेत यावरती आपल्यासोबत बोलण्यासाठी महाराष्ट्राचे उद्योगमंत्री उदय सामंत आहेत, जे अर्थात महाराष्ट्राचं डेलिगेशन घेऊन आलेले आहेत. या ठिकाणी आपण सध्या इंडिया पॅव्हिलियनमध्ये उभे आहोत आणि या इंडिया पॅव्हिलियनमध्ये महाराष्ट्राचा डंका सकाळपासून वाजताना आम्ही पाहतोय. मोठ्या जल्लोषात स्वागत झालं. काय नेमका रोडमॅप आहे, काय नेमकी उपाययोजना आहे? 150 देश एकत्र येऊन हे दर 5 वर्षानं एक्सपो होतो. तसा एक्सपो 25 असा हा म्हणजे 25 सालातला हा एक्सपो आहे. आणि त्या एक्सपोमध्ये नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली इंडिया पॅव्हिलियन देखील इथं आहे. आज आपण 15 दिवस महाराष्ट्र पॅव्हिलियन जे आता या इंडिया पॅव्हिलियनमध्ये चालणार आहे त्याचं उद्घाटन केलं, मराठमोळ्या लोकांच्या उपस्थितीमध्ये केलं. महाराष्ट्र उद्योग क्षेत्रामध्ये कसं आहे, महाराष्ट्र सांस्कृतिक क्षेत्रामध्ये कसं आहे, महाराष्ट्र टुरिझममध्ये कसं आहे, महाराष्ट्र बाकीच्या परंपरेमध्ये कसं आहे, संस्कृतीमध्ये कसं आहे, महाराष्ट्राची संस्कृती काय, हे प्रेझेंट करण्याचं काम या पॅव्हिलियनमधनं आम्ही करतो आहे. आणि तुम्ही बघत असाल की हजारो लोकांची उपस्थिती 4 तासामध्ये या पॅव्हिलियनमध्ये लागलेली आहे आणि याच्यामध्येच महाराष्ट्र राज्याचं यश हे सामावलेलं आहे. आम्ही पाहतोय मोठ्या संख्येने जॅपनीज नागरिक जे आहेत ते ह्या पॅव्हिलियनला पसंती देत आहेत. नेमकं काय कारण असावं? कारण जपान आणि भारत आणि विशेषतः महाराष्ट्र यांच्यामधले संबंध हे अनेक काळापासून खूप चांगले आहेत. फक्त बिझनेसच नाही तर कल्चरली सुद्धा आपण खूप बॉन्डेड आहोत. त्याची नेमकी काय कारण आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये आपण काय काय ऑपॉर्च्युनिटी शोधतोय? एक तर आपण सगळ्यांनी एक मान्य केलं पाहिजे की गेल्या 10 वर्षामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी तयार केलेली त्यांची स्वतःची प्रतिमा देशाप्रती आणि भारत देशाची जगाला दाखवलेली ताकद, याच्यामुळे क्युरियासिटीनं लोक भारताचं पॅव्हिलियन बघायला येत आहेत. 10 वर्षामध्ये भारताची झालेली डेव्हलपमेंट काय हे बघायला येत आहेत आणि त्याचा फायदा नक्कीच महाराष्ट्र पॅव्हिलियनला होतो आहे. आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट आहे की तुम्हाला ऐकायला येत असेल की जपानमध्ये राज्यगीत आपण लावलं आहे महाराष्ट्राचं आणि ते ऐकण्यासाठी देखील जापनीज लोक येत आहेत. म्हणजेच महाराष्ट्राचा डंका नक्की जपानमध्ये वाजलेला आहे. आता थोडंसं टेक्निकल विषयांकडे येतो. आपण इलेक्ट्रॉनिक म्हणा, ऑटोमोबाईल म्हणा, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये जपान नेहमी अग्रेसर राहिलेलं, मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंटसुद्धा केलेले आहे. पण सध्याचा काळ बघितला तर सेमीकंडक्टर असेल, AI रिसर्च असेल, AI टेक्नॉलॉजी असेल, रॉबोटिक्स असेल, यामध्ये सुद्धा जपान फार अग्रेसर आहे. यामध्ये भारतासोबत विशेषतः महाराष्ट्रामध्ये काही इन्व्हेस्टमेंट येण्याची शक्यता आहे का? तसे प्रयत्न आहेत? नाही, नक्की येण्याची शक्यता आहे. कारण आज हे उद्घाटन झालं म्हणजे आमची जबाबदारी संपली नाही. तर उद्या याच शहरामध्ये अनेक बैठका आमच्या उद्योजकांबरोबर आहेत. त्यांना आम्ही विनंती करणार आहोत की तुम्ही महाराष्ट्रामध्ये या. महाराष्ट्र हे सगळ्यात सुरक्षित असं उद्योजकांसाठी राज्य आहे. आणि एवढंच नाही तर ऑलरेडी पुण्यासारख्या ठिकाणी जापनीज कंपनी आलेल्या आहेत. जापनीज कंपनींचं तिथं इन्फ्रास्ट्रक्चर सुरू आहे, प्रोडक्शन सुरू आहे. त्याच्यामुळे जपानचं आणि आपलं उद्योग क्षेत्रातलं नातं देखील अतिशय घट्ट आहे. ते दृढ करण्याचा देखील प्रयत्न आमच्या भेटीतनं होणार आहे. आपण पाहतोय की मागच्या वेळेला जेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जपानमध्ये आलेले त्यावेळेस एक गोष्ट समोर आलेली, ती म्हणजे जॅपनीज भाषा ही भारतीयांना येत नसल्यामुळे खरं तर एक मोठा बॅरियर, एक लँग्वेज बॅरियर तयार होतो. ज्या पद्धतीनं जर्मन, फ्रेंच शिकवली जाते महाराष्ट्राच्या विद्यापीठांमध्ये, तितकीशी जॅपनीज शिकवली जात नाही. तुम्ही हायर टेक्निकल एज्युकेशन मिनिस्टरसुद्धा होता. जर त्याचा प्रचार प्रसार झाला, एक जॅपनीज डिपार्टमेंट आपण निर्माण केलं तर अधिकाधिक लोक जॅपनीज शिकतील आणि इथे एम्प्लॉयमेंटच्या संधी उपलब्ध होतील. नाही, ती उणीव नक्कीच आपल्याला जाणवते. कारण अनेक मराठी मुलं आज मला जपानमध्ये भेटली. त्यांनी जपानची भाषा शिकले आणि ते आज इथं अनेक ठिकाणी कामाला आहेत, अनेक ठिकाणी ते उद्योग करत आहेत. आता एक महत्त्वाची गोष्ट की आपण भाषेवरून राजकारण करतो, पण मराठी भाषिक ज्यावेळी जपानमध्ये येतो त्याला जपान शिकावीच लागते. जपानी भाषा शिकल्याशिवाय तो इथं उद्योगधंदाच करू शकत नाही, नोकरी करू शकत नाही. हे देखील काही लोकांनी समजून घेतलं पाहिजे. आणि जापनीज भाषा जर शिकायची असेल आणि त्या मुलांना इथं यायचं असेल
तर त्याच्यासाठी देखील महाराष्ट्र शासन यंत्रणा करून देत आहे, तशी यंत्रणा त्यांनी तयार केलेली आहे. त्याच्यामुळं जपानला येणाऱ्या मुलांना अजिबात घाबरायची आवश्यकता नाही. MIDCचा एक जॅपनीज डेस्क आहे आणि सुपा इंडस्ट्रियल पार्क जे जॅपनीजशी रिलेटेड आहे, याच्यामध्ये अशा कुठल्या नवीन गोष्टी घडत आहेत का, किंवा आपण काही प्रयत्न करतोय का? कारण नवीन इंडस्ट्रियल पॉलिसीसुद्धा अंमलात आणणार आहात, त्याचंही काम चालू आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की टेक्नॉलॉजी जी आपण जपानची म्हटली, आम्ही जपानला याच्या अगोदरच मनोरंजनावर आधारित AVGC पॉलिसी जी अतिशय महत्त्वाची आहे, वर्ल्ड क्लास पॉलिसी आहे, ती आम्ही लॉन्च केली. त्याच्यामध्ये देखील इन्व्हेस्टमेंट भविष्यामध्ये येऊ शकते. पुढच्या 1-2 कॅबिनेट नंतर आपल्याला इंडस्ट्रियल पॉलिसी मिळेल, GCC पॉलिसी मिळेल. त्याच्यामुळे परकीय गुंतवणूक जास्त पद्धतीनं आपल्याकडे येण्यासाठी ज्या पॉलिसीज लागणार आहेत त्या आपण करतोय आणि त्याच्यामध्ये लोक अट्रॅक्ट होत आहेत. हे जर सांगितलं तर चुकीचं ठरणार नाही. GCCचा तुम्ही उल्लेख केला, तर तसाच डेटा सेंटर आहे, त्याच्यामध्ये एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटीज किती असणार आहेत? मुंबई पुणेसारखी शहरं फक्त आपण डोळ्यासमोर ठेवणार आहोत, की महाराष्ट्राच्या अनेक छोट्या मोठ्या टाऊनमध्ये सुद्धा याचा प्रचार प्रसार? JCCचा प्रचार आणि प्रसार हा अतिशय महत्त्वाचा आहे असं मला वाटतं. कारण शेवटी JCC हे आधुनिक एक तंत्रज्ञान आहे, जे मग टेक्नॉलॉजी वाईज चालणार आहे, AI बेस चालणार आहे. त्याच्यामध्ये नोकऱ्या देखील जास्तीत जास्त देण्याचा आमचा विचार आहे. परंतु या नोकऱ्या देत असताना त्यांचं प्रशिक्षण देखील महत्त्वाचं आहे आणि म्हणून GCC पॉलिसीमध्ये याच सगळ्या गोष्टी आम्ही इन्क्लूड केल्या आहेत. आणि GCC पॉलिसी भारत देशातल्या बाकीच्या राज्यांपेक्षा चांगली JCC पॉलिसी ही आमच्याकडनं दिली जाईल. आणि त्याच्यामधनं देखील तुम्ही जो उल्लेख केला की फक्त शहराच्या ठिकाणी होणार आहे का, तर त्याचे मग आम्ही झोन करतो आहे. मग MMR झोन असेल आणि उर्वरित झोन असेल किंवा मेट्रो सिटीज आहेत आपल्या महाराष्ट्रातल्या, त्या सोडून अन्य भाग असतील, अशा पद्धतीचे विभाजन करून झोन करून आपण त्या JCC पॉलिसीमध्ये बेनिफिट्स देणार आहोत. सगळ्यात मोठा सेक्टर IT सेक्टर समजला जातो आणि ह्या IT सेक्टरमध्ये सध्या जर आपण पाहिलं तर वेस्टर्न कंट्रीज US वगैरे ज्या आहेत, युरोपियन कंट्रीज आहेत. कालच एक निर्णय घेतला डोनाल्ड ट्रम्प यांनी, H1B विजा जो काही लाखांमध्ये मिळायचा त्याची टॅरिफ हाईक केलेली आहे त्यांनी. आणि जवळपास आता एका व्यक्तीला जर US मध्ये जायचं असेल तर 80 ते 90 लाख म्हणजे जवळपास 1 करोड रुपये खर्चावे लागणार आहेत. जवळपास अशक्य झालेलं आता त्यांना जायला. तर अशा परिस्थितीमध्ये जेव्हा आपले पंतप्रधान एशियन कंट्रीशी कुठेतरी मेलजोल वाढवत आहेत, त्यांच्याबरोबरचे संबंध वाढवत आहेत, मग जपान असेल, चायना असेल, रशिया असेल, महाराष्ट्राला याच्यामध्ये कुठे ऑपॉर्च्युनिटी दिसते का? एकतर या सगळ्या गोष्टीवर विचार करण्यासाठी माननीय मुख्यमंत्री मोदी यांनी एक टास्क फोर्स नेमलेला आहे की पूर्वी जे टॅरिफ वाढवलं गेलं त्या टॅरिफमुळं आपलं काय नुकसान होणार आहे, कुठच्या सेक्टरमध्ये नुकसान होणार आहे, कशा पद्धतीचं नुकसान होणार आहे आणि ते नुकसान भरून काढण्यासाठी महाराष्ट्राला काय करावं लागणार आहे, किंवा कुठच्या स्टेटपुरतं हे मर्यादित राहणार आहे, मॅन्युफॅक्चरिंगला त्याचा बेनिफिट आहे की बेनिफिट नाही, हे सगळं समजून घेण्यासाठी आपण एक कमिटी नेमलेली आहे, मुख्यमंत्री मोदी यांनी स्वतः नेमलेली आहे. आणि याच्यामध्ये आम्ही जो आढावा घेतला त्याच्यामध्ये एक्सपोर्ट USला जो होतो आहे त्याच्यामुळं काही इंडस्ट्री अडचण येणार आहे, टेक्स्टाईलमधली काही इंडस्ट्री अडचण येतील. या सगळ्या गोष्टीसाठी आता जसं आपण सांगितलं की विजा किंवा पासपोर्टवर देखील काही गोष्टी बंधनं त्यांनी घातलेल्या आहेत. या सगळ्या गोष्टीचा विचार करण्यासाठी आपण एक कमिटी नेमली मुख्यमंत्री मोदी यांनी. ती याच्यावर सविस्तर विचार करते आणि नक्की महाराष्ट्राचं कुठच्याही बाबतीमध्ये नुकसान होणार नाही ही दक्षता त्या कमिटीकडनं घेतली जाईल. या दौऱ्याच्या सगळ्या ज्या तांत्रिक बाबी होत्या ह्या तर समजून घेतल्या तुमच्याकडे, पण आता जपानमध्ये आलाच आहात तर कुठे कुठे फिरणार आहात, काय काय करणार आहात आणि विशेष म्हणजे काय काय खाणार आहात इकडे? कारण असं म्हटलं जातं की जॅपनीज फूड हे थोडंसं इंडियन खाऊ शकत नाहीत, पण तुमची अशी कुठली जॅपनीज आवडती डिश आहे? नाही, एकतर मी परदेशात गेल्यानंतर इंडियन फूडच प्रेफर करतो. काल देखील आमचे जे आपले महाराष्ट्राचे नेतृत्व करणारे एम्बेसीमधली लोक आहेत त्यांनी एक डिनर ठेवला होता. तिथे देखील मी शाकाहारी जेवलो, तिथं देखील बटर चिकनच खाल्लं, तिथं देखील महाराष्ट्रीयन सूप प्यालो, तिथं देखील महाराष्ट्रीयन जेवढं खाणं मिळतं ते मी खाल्लं. आणि मला आनंद या गोष्टीचा आहे की जपानमध्ये येऊन देखील आपली महाराष्ट्रातली लोक महाराष्ट्रीयन फूड जापनीज लोकांना खायला देत आहेत, हे आपल्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचं आहे आणि तेच जेवण मी जेवलो. एकीकडे उद्योग वाढावा, इन्व्हेस्टमेंट वाढावी म्हणून आपण इकडे प्रयत्नशील दिसते, पण दुसरीकडे मोठमोठ्या कंपनीज जपान किंवा इतर देशांमधून महाराष्ट्राकडे न येता गुजरात, चेन्नई किंवा तेलंगणा या ठिकाणी जात असल्याचा विरोधक कायम आरोप करत असतात. तर या आरोपांना काय उत्तर द्या?
मला तर असं वाटतं की त्या विरोधकांच्या आरोपाला उत्तर द्यायची गरजच नाही, कारण यायच्या अगोदर 2 दिवसापूर्वी स्टील इंडस्ट्रीमधले जवळजवळ 80,000 कोटीचे MOU आम्ही स्टीलच्या एका एक्झिबिशनमध्ये केले. मुख्यमंत्री महोदय त्याला उपस्थित होते, प्रल्हाद जोशी केंद्रीय मंत्री त्याला उपस्थित होते. त्याच्यामुळे राजकारणासाठी राजकारण करून उद्योग क्षेत्राला बदनाम करण्याचा डाव काही लोक आखतायत. आपल्याला आठवत असेल, मला हे जपानमध्ये तुम्हाला सांगायचं आहे की BDP रद्द झाला अशा पद्धतीचं काही नेत्यांनी घोषणा केल्या. काही लोकांनी BDP म्हणजे बल्क ड्रग पार्क जो आहे, म्हणजे फार्मास्युटिकल पार्क जो आहे तो रद्द झाला केंद्र शासनाचा. पण त्यावेळी मी सांगितलं होतं, केंद्र शासनाचा जरी रद्द झाला तरी तो महाराष्ट्र शासनाची करण्याची ताकद आहे. त्याचं टेंडर देखील झालं. टेंडर एक्सेप्ट करण्याच्या सिस्टीममध्ये ते आहे. ज्यावेळी टेंडर ते एक्सेप्ट होईल त्या दिवशी पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्राला सांगेन की विरोधक किती उद्योग क्षेत्र बदनाम होण्यासाठी कटकारस्थान करतायत. त्याचं हे मूर्तिमंत उदाहरण आहे. जाता आता शेवटचा प्रश्न, जपानची जी भारतात इन्व्हेस्टमेंट होते त्यातली सर्वाधिक इन्व्हेस्टमेंट ही महाराष्ट्रात होते, हे तथ्य आहे बरोबर. तर त्यामध्ये आणखीन कशी वाढ होईल आणि आपल्याला एम्प्लॉयमेंटच्या अजून अपॉर्च्युनिटीज निर्माण काय होतील यासाठी काही विशेष 2 महत्त्वाचे याच्यातले मुद्दे आहेत. एम्प्लॉयमेंटसाठी जर आपल्या मुलींना जपानमध्ये येऊन शिकायचं असेल किंवा त्यांना उद्योगधंदे करायचे असतील किंवा त्यांना नोकरी करायची असेल तर त्यांना इथली भाषा शिकणं गरजेचं आहे आणि ती रिक्वायरमेंट पूर्ण करायला सरकार तयार आहे. नंबर 1. नंबर 2, मगाशी जसं मी सांगितलं की हे पॅव्हिलियनचं उद्घाटन झालं म्हणजे आमची जबाबदारी संपली नाही. तर माझी MIDCची पूर्ण टीम इथं आलेली आहे. उद्या आम्ही काही राऊंड टेबल कॉन्फरन्स काही उद्योजकांबरोबर करतो आहे आणि त्यांना विनंती करणार आहोत की त्यांनी देखील महाराष्ट्रामध्ये यावं. धन्यवाद. हे होते उदय सामंत, ज्यांनी इंडिया पॅव्हिलियन, महाराष्ट्र पॅव्हिलियनमध्ये फिरून आपल्याला दाखवलेलं आहे कशा पद्धतीनं महाराष्ट्राचा डंका हा जपानमध्ये वाजताना दिसतोय आणि भविष्यात AI टेक्नॉलॉजी असेल, रोबोटिक्स असेल आणि त्याचबरोबर काही अपारंपरिक अशा पद्धतीच्या ज्या एम्प्लॉयमेंट्स असतील याला चालना, याला बढावा कसा दिला जाईल या संदर्भात सुद्धा सरकार कसं प्रयत्नशील असेल याचं त्यांनी या ठिकाणी विश्लेषण केलेलं आहे. मी ऋत्विक भालेकर, जपान ओसाकामधून मुंबई तकसाठी.